हॅलो फ्रेंड्स, आज आहे संडे आणि आपल्याला करायची अंडे. तर आज आपल्याला करायची होती अंड्याची भाजी. तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडी रेसिपी शेअर करूया. तर अंडे घेतले आणि उकडत टाकले. तर अंडे तोपर्यंत उकडताय तर म्हटलं चला सगळ्यांचं काय चाललंय जरा बघून घेऊ. तर आज संडेचा कार्यक्रम होता आणि आईला आणि मामाला जायचं होतं कार्यक्रमासाठी. तर आई मला बोलल्या की मला साडीची पिन करून दे. तर त्यांना छान अशी साडीची पिन करून दिली. आता पार्लरवाली सून आहे म्हटल्यावर काहीतरी फायदा होणारच आहे ना. तर त्यांना छान अशी साडीची पिन करून दिली आणि आईंना आहे ना साडीची पिन माझ्याशिवाय कोणाच्याच हाताची आवडत नाही, त्याच्यामुळं त्यांना मी पिन करून देत असते. आणि मामांची झाली होती आंघोळ, तर त्यांची चालली होती देवपूजा. तर म्हटलं माझा वेदू कुठं गेला, वेदू काय करतोय काय माहिती, एकटा एकटा बसला होता, काय करतोय म्हटलं जरा बघू. काय केश कधी येणार आहे? हे तकलं झालं का? उद्या येतील ना केश, उद्या येणार आहे. हा, ते बस मध्ये बसले, सिन्नरला गेले होते ते केस तुझे, बस मध्ये बसले, उद्या येणार आहे. हा, कधी येणार आहे? कुठे गेले होते ते, कुठे गेले? त्याचं असं चाललं होतं, उन्हाळा लागलाय म्हणून त्याची टकली केली होती. तर टकलं केलं तर तो मला बोलतोय मम्मा माझे केश कधी येणार आहे. तर त्याचं असलं बोलणं चाललं होतं. मग म्हटलं चला घरात जाऊ, आता स्वयंपाक करू, उशीर होईल परत. तर यांचं काय चाललं होतं, तोंड सोडून असे बसले होते. त्यांना म्हटलं काय झालं, तर त्यांनी अशी गोड गोड स्माईल मला दिली आणि म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक करून घेते, कारण की खूप टाइम होऊन गेला असता. आणि आज असं पण संडे असतो, कुठं जायचं नसतं काय नसतं, आपलाच दिवस असतो, मस्त टेन्शन नाही घ्यायचं. पण कसं मुलांना भूक लागते म्हणून पटापट त्यांची काळजी करून स्वयंपाक करावा लागतो ना. तर अंडे आपले उकडून झाले होते. अंडे उकडून झाले तर मी त्याची सगळीवरची सालं काढून घेतली. आणि अंडे उकडायला आहे ना मी मीठ किंवा लिंबू टाकत असते, कारण की आपले मुलं पण असे अंडे खातात उकडलेले. तर ती लिंबाची आणि मिठाची चव अंड्यामध्ये जाते, तर अंडे पण टेस्टी लागतात खायला. तर मी अशा प्रकारे अंडे उकडून आणि त्याची सालं काढून घेतली आणि चमच्याने त्याला असे छोटे छोटे डॉट डॉट केले. म्हणजे अंडा मसाला करायचा असला की आपण अंडे तेलात फ्राय करतो तर तेल मीठ हळद वगैरे ते अंड्याच्या आतपर्यंत जातं आणि अंडं टेस्टी लागतं खायला म्हणून. तर मग म्हटलं चला सोबतच कोथिंबीर पण होती, ती पण व्यवस्थित कट करून घेऊ. इकडं कणिक भिजवून ठेवली होती, तिकडं पण मला चहा करायचा होता. चहा केला आणि मस्त चालले होते माझे कामं, इकडे तिकडे चालले होते. पोरांची बडबड चालू होती, आंघोळी पण करायच्या होत्या त्यांच्या. रविवार म्हटलं तर किती धावपळ असते तुम्हाला तर माहिती. रविवार म्हटलं की काही दिवसभर काही ना काही काम चालूच असतं. तर ते अंडे वगैरे मी त्यात फ्राय करून घेतले आणि त्याच कढईत थोडं तेल टाकलं आणि अद्रक लसूणची पेस्ट केली. आता अद्रक लसूणची पेस्ट आहे ना मी फ्रीजमध्ये करून ठेवत असते, बंद डब्यामध्ये ठेवून दिली ना तर टेन्शन नसतं, कारण की मला सारखं सारखं लसूण सोलायचा फार कंटाळा येतो. त्यामुळं मी आहे ना आठवड्याभराची पेस्ट करून ठेवते, म्हणजे टेन्शनच नाही परत परत लसूण सोलायचे. तर आता त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली, घरगुती काळा मसाला टाकला आणि ती जी मी पेस्ट केलेली होती ना कांद्याची आणि टोमॅटोची ती पण टाकून दिली. आणि कमी गॅस केला आणि कमी गॅस करून 5-1 मिनटं मसाला फ्राय केला. ताट ठेवलं, ताटात पाणी टाकलं, म्हणजे मसाला खाली लागत नाही कढईला. म्हणून मग ते व्यवस्थित 5-1 मिनटं असं छान असं पाणी पूर्ण आटून जातं, म्हणजे मसाला खूप टेस्टी आणि भाजी पण खूप टेस्टी लागते खायला. म्हणून मी पूर्ण पाणी आटून घेते आणि छान असा मसाला, टाईम लागला तरी चालेल पण परतून घेते. तर आता भाजी तिकडे कमी गॅसवर ठेवून दिली आणि इकडे मध्ये भात टाकून दिला आहे. याचसाठी मी 3 गॅसची शेगडी घेतली, म्हणजे की धावपळ नको व्हायला. सकाळचा पण खूप घाईगडबडीचा टाईम असतो, आदूचा टिफिन असतो, चहा वगैरे, त्यामुळे 3 शेगड्या असल्या की बरं पडतं. 2 असल्या की माणूस अडकून जातं, भाजी करू की चपाती करू का चहा करू. सकाळच्या टायमाला तर चहाची खूपच घाई असते. त्यामुळे आता तर दुपारचा टाईम आहे, आता चहा नाही करायची, पण त्याच्यावर मी भात टाकलाय. भात टाकून झाला, आता भाजी पण झाली आहे, गॅस बंद करून दिला. आता म्हटलं पटापट चपाती करते आणि मग सगळे बसून जेवण करून घेऊ म्हटलं. तर मग आता पटापट मी चपाती करून घेतली होती. अजून मला बाकीची कामे भरपूर आवरायची होती, कपडे होते, भांडे होते, घर आवरायची होती. तर आता बघा पटापट मी चपाती करून घेतली आहे. चपाती करून झाली की आता आहे हे भांडे. तर चला पटकन आता भांडे वगैरे बाहेर घेऊन जाऊ. आणि आज संडे होता, त्याच्यामुळे मला बेडशीट वगैरे हे सगळं धुवायचं असतं. संडेच्या दिवशी सगळेच धुतात, तुम्ही पण धुता का नक्की मला सांगा. संडेच्या दिवशी बेडशीट वगैरे हे सगळं काही धुवायला काढावंच लागतं. तर आता मी पण ते काढले आणि कपडे सगळे निरमामध्ये
भिजत टाकले. आज कपडे पण खूप जास्त आहे आणि भांडे पण आहे, पण माझं पिल्लूचं गोड गोड लाड मला करायचे चालले होते. तर माझ्याजवळ आला आणि माझे असे छान छान असं त्याने लाड केले. आता म्हटलं चला आता मस्त कामं होतील आपले, पिल्लांनी मस्त लाड केला आहे माझा. तर हे काय बोलले की धुणं भांडे राहू दे, आधी मला भूक लागली तर आपण जेवण करून घेऊ. म्हटलं ठीक आहे बाबा, आधी आपण जेवण करू. तर कपडे तर मी भिजत टाकलेच होते, जेवण होऊस तवर मस्त छान असे कपडे पण भिजून जातील आणि भांडे पण बाहेर नेऊन ठेवले होते. म्हटलं ठीक आहे जेवण करू. तुला अंड खायचंय का? चल मी भात देऊ का? नसा बी तिचा नसा. नसा भात देऊ का? भात देऊ का? त्याला अंडन ते दे. मग घे नसा. अरे दादा. काय नाही का रे? अजून चल जेवायला. दररोज तर बच्चूला पांढरा भात खायचा होता. आज पप्पाचं बघून त्याला नशा आणि पोळी खायची होती, म्हणून त्याला मी नशा आणि पोळी दिली. तर मग आदूर जेवला नव्हता, त्याची आंघोळ चालू होती. मग त्यांची दोघांची मस्ती चालू होती आणि त्याला पण जेवण दिलं. तोपर्यंत आईन ते आले, पाहुणे पण आले होते. तर आईने सरबत केलं आणि मी कपडे वाळत टाकायला गेले. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आपल्या पेजला कोणी फॉलो केलं तर नक्की करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय.